श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत, जे व्यक्ती या 5 चुका करतात त्यांनी कितीही देवदेव केले तरी नेहमी गरीबच राहतात. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण खूप छान अशी माहिती पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. खूप व्यक्तींचे असे म्हणणे येते की देवाचे कितीही नामस्मरण केले तरीसुद्धा घरात लक्ष्मीचे आगमन होत नाही. पौर्णिमा किंवा अमावस्या या दिवशी सर्व ज्योतिष उपाय केले तरीसुद्धा त्यांचा लाभ मिळत नाही. त्याचबरोबर देवाची उपासना तसेच रोजच्या रोज पूजा केल्यावर सुद्धा त्याचे चांगले परिणामसुद्धा लवकरच दिसून येत नाही. घरात लक्ष्मी मातेचे आगमन होण्यासाठी केलेले उपायसुद्धा त्याचा काही फरक पडत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीचे अजून मन खिन्न होत जाते. काय करावे याबद्दल समजत नाही. देवाची रोज पूजा करणे तसेच देवाची उपासना करणे या सर्व गोष्टी केल्या तरी गरिबीही काही कमी होत नाही. घरात लक्ष्मीचे आगमन होत नाही. घरात आलेली संपत्ती लगेच घराबाहेर जाते. संपत्ती घरात टिकत नाही. यासाठी काय करावे? आपल्या हातून काही चुका होत आहेत का असे बरेच प्रश्न येत असतात. पण जे व्यक्ती या काही चुका करतात त्यांनी कितीही देवदेव केले तरीसुद्धा त्यांना फळ मिळणार नाही. अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी आहेत त्या पण केल्या नाही पाहिजेत ज्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होत असतो. पहिली गोष्ट अशी आहे, आपण रोज देवाची पूजा करतो पण त्या देवघरात आपली इष्टदेवत आहेत का नाही, इष्टदेवता आहेत की नाही याकडे आपण कधी लक्ष देत नाही. आपण रोज देवाची पूजा करतो पण आपल्या कुळदेवाचे नामस्मरण आपण करत नाही. आपल्या कुलदेवताची पूजा रोज करत जा. त्यांचे नामस्मरण केल्याने त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि आपली चांगली प्रगती होते. आपल्या कुलदेवाची आराधना सर्वात चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, जर आपण घराबाहेर जात आहोत आणि आपल्या मुख्य दरवाजासमोर पालथे काही बूट चपला असतील तर ते लगेच सरळ करा. त्याकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या मुख्य दरवाजासमोर अशा गोष्टी उलट्या असतील तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला दिसून येतात. आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन होत नाही. ही गोष्ट जरी छोटी असली तरी त्याचे परिणाम खूप खूप मोठे जाणवतात. यामुळे लक्षात असू द्या, घराबाहेर जाताना आपल्या मुख्य दरवाजासमोर पालथी चप्पल किंवा बूट असेल तर तो सरळ करून पुढे जा. तिसरी गोष्ट अशी की आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना योग्य वागणूक देणे. काही वेळेस आपल्या घरी कोणी अतिथी येतात पण ते आपल्या घरी कशाला आले असे बरेच प्रश्न येतात. आपल्या मनात त्यांच्याबद्दल वाईट विचार येत असतात. आपल्या हे लक्षात असू द्या की अतिथी हे देवासमान असतात. त्यांचा अपमान होईल असे वागू नका. त्यांचे स्वागत करा, त्यांचा आदर करा. चौथी गोष्ट ती आपल्या खाण्यासंबंधी आहे. आपण घरात अन्न शिजवतो आणि त्याचे सेवन करतो पण काही वेळेस आपल्या हातून अन्नाची नासाडी होते. आपल्या घरातून अन्न घराबाहेर टाकले जाते. यामुळे अन्नपूर्णा देवी नाराज होऊन घराबाहेर जाते आणि ज्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचे वास्तव नसते त्या ठिकाणी लक्ष्मी मातासुद्धा राहत नाही. यामुळे घरात गरिबी येते. या कारणांमुळे अन्नाची नासाडी करू नका. पाचवी गोष्ट ती म्हणजे आपल्या घरातील स्वच्छता बाबत आहे. बऱ्याच जणांना अशी सवय असते की न लागणारे सामानसुद्धा घरात साठवून ठेवतात. घरात जे लोक भंगार साठवून ठेवतात त्यांना त्या घरात लक्ष्मी राहत नाही. कारण ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास सदैव असतो. त्यामुळे घरात विनाकारण भंगार साठवून ठेवू नका. घरातील लक्ष्मी घराबाहेर जाईल. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले की जे व्यक्ती या 5 चुका करतात त्यांनी कितीही देवदेव केले तरी नेहमी गरीबच राहतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीने या चुका केल्या नाही पाहिजेत. तेव्हाच आपल्या घरात लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहील आणि लक्ष्मी मातेचे आगमन होईल. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.